आपल्या पृथ्वीवर हजारो धान्य वाढतात, पण एक धान्य आहे जे भारताचं खरं सामर्थ्य आहे, नाचणी। इथून सुरू होते तिची खरी कथा। कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश ही भूमी नाचणीचे घर आहे। कोरड्या मातीतून हळूहळू हिरवाई पसरत जाते, लहान लहान अंकुर उगवतात आणि संपूर्ण प्रदेश नाचणीने झाकला जातो। ही फक्त एक शेती नाही, ती परंपरा आहे। आता ह्याच नाचणीपासून बनवूया पोषणाने भरलेली रेसिपी। शेतकऱ्यांच्या कष्टांची गोष्टच सुरू होते त्या प्रत्येक दाण्यामध्ये, आणि कापणी सुरू होते नाचणीची। हातांच्या निपुणतेने गाठ घालतात हिऱ्यांची जडणघडण जपताना। क्षेत्राच्या आस्थीपर्यंत एक प्रवास, ज्यात जमिनीतले दाणे घडले जातात, टोकताच दाणे सुटतात, धान्याचा नाद आणि जिवंत ध्वनी हवेतून साफ उडते, निवळलेले दाणे स्वच्छ चमकतात। सूर्याखाली पसरलेले धन जतन करतात येणाऱ्या पिढ्यांसाठी। पहिले पाऊल स्वच्छतेचे, नाचणीला प्रेमाने धुतले जाते। पाण्यात भिजताना प्रत्येक दाणा जागा होतो, जणू आतून नवीन ताकद गोळा करत आहे। आणि मग उगवते नवीन जिवंत शक्ती, छोट्या छोट्या मुळांच्या रूपात। इथूनच पोषणाचे खरे अर्थाने जन्म होतो। हळूहळू भाजताना सुगंध पसरतो, आपल्या घरासारखा, आपल्या आठवणींसारखा। कष्टाने उगवलेला प्रत्येक दाणा आता सत्वात रूपांतरित होतो, बाळाच्या पोटात जाणाऱ्या पोषणासाठी स्वतःला तयार करत। हाताने बनवलेले आणि मनाने जपलेले असा हा नाचणीचा सत्व, जे हलकेही आहे आणि शक्तिशालीही आहे। सुपरफूड बद्दल बोलतात, पण भारतात हजारो वर्षांपासून बाळांना वाढवणारं सुपरफूड आपण विसरून जातो, नाचणीचं सत्व। इट्स नॉट जस्ट अ फूड, इट्स अ सायन्स बॅक्ड ट्रेडिशन क्रिएटेड बाय पेशन्स, लव्ह अँड केअर। नाचणी सत्व हे स्प्राउटिंग प्रोसेस करून बनवलं जातं। नाचणीला स्प्राउटिंग करून त्याची पावडर किंवा पीठ बनवलं जातं। स्प्राउटिंगमुळे नाचणीमध्ये दडलेली शक्ती जागी होते, विटॅमिन्स वाढतात आणि मोर इझिली ॲब्झॉर्बेबल मिनरल्स मिळतात, आणि प्लस त्याच्यामधून प्रोटीन्स जे टायनी टमीजसाठी इझिली डायजेस्टेबल होतात। नाचणी सत्व ही फक्त एक रेसिपी नाही, पण ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आईच्या विश्वासाची परंपरा आहे। 2 स्पून मी नाचणी सत्व घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या बाळाला नाचणी सत्व दिलं का? मला कमेंट करून नक्की सांगा। आता त्याच्यामध्ये 40 to 50 ml वॉटर, जे नॉर्मल वॉटर आहे थंड, ते टाकायचं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, पीठ व्यवस्थित वॉटरमध्ये मिक्स झालं पाहिजे। आता ते आपण गॅसवरती ठेवून कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लम्प्स फॉर्म नाही होणार। त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। मीठ किंवा गूळ तुमच्या बाळाला जे काही आवडतं ते तुम्ही टाकू शकता। हे नाचणी सत्व रेडी झालेलं आहे बाळाला देण्यासाठी। पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे 7 महिन्याच्या बाळासाठी।